नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक 15 जानेवारीला होणार आहे. म्हणजे त्या दिवशी निवडणुकीसाठीचं मतदान आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आता या निवडणुकीसाठी राजकीय जोरदार उलथापालथ चालू आहे, जोरदार हालचाली सुरू आहेत. अनेक पक्षांनी कार्यकर्ते, माजी नगरसेवक फोडण्याचा एकूण हे प्रकार सुरू केलेला आहे. सगळीकडे खळबळ उडालेली आहे. नेमकं कोण कुठं आहे आता असं काहीच समजत नाही. प्रामुख्यानं या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष तसंच महायुतीमधील अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथजी शिंदे यांची शिवसेना हे 3 पक्ष आहेतच. याशिवाय आमदार विनय कोरे आणि समित कदम, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या नेतृत्वाखालचे जनसुराज्य पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष, याशिवाय रयत संघटना, अशा वेगवेगळे घटक पक्ष हे महायुतीमध्ये आहेत. तरी सुद्धा प्रमुख पक्ष हा भारतीय जनता पक्षच राहणार आहे. विरोधामध्ये महाविकास आघाडी आहे. ह्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष प्रमुख आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आहे. उभाठा शिवसेना आहे. याशिवाय मग काही घटक पक्ष यांच्या महाविकास आघाडीमध्ये सहभागी होत आहेत. असा हा दुरंगी सामना जरी वाटत असला तरी नागरिक विकास आघाडी नावाची एक तिसरी आघाडी पण स्थापन झालेली आहे. आता ती हळूहळू आकार घेतीये आणि त्याचं नेतृत्व करतायत ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विद बर्वे, बाळासाहेब मासुले, अशी सगळी मंडळी, मूळची ही सगळी नागरिक संघटनेमध्ये असलेली मंडळी नागरिक विकास आघाडीचं नेतृत्व करतायत. तर असं एकूण नगरपालिकेच्या महापालिकेच्या निवडणुकीचं एकूण पक्षीय चित्र आहे. याशिवाय मग छोटे मोठे पक्ष उतरणार आहेत. आप पक्ष उतरणार आहे. आणखी काही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. आता या सगळ्यामध्ये गेल्या वेळची जर निवडणूक आपण 8 वर्षापूर्वीची जर लक्षात घेतली, 7 वर्षापूर्वीची, तर त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला फार मोठं यश मिळालेलं होतं. त्यावेळेला भारतीय जनता पक्षानं त्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 41 जागा जिंकल्या. त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 आणि 15 अशा जागा जिंकलेल्या होत्या. काँग्रेसला 20 जागा मिळाल्या त्या आणि राष्ट्रवादीला 15 जागा मिळाल्या त्या. आता ही निवडणूक व्हायच्या आधी, महापालिकेची निवडणूक व्हायच्या आधी नगरपालिका आणि पंचायत समितीची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे. म्हणजे त्याचं जे एकूण निकाल आहेत, त्याची निकाल 21 तारखेलाच त्याचे मतमोजणी होऊन निकाल जाहीर झालेले आहेत. आणि ते जर आपण पाहिले तर भारतीय जनता पक्ष हा जो महायुतीतला महत्त्वाचा घटक पक्ष आहे आणि जो सत्तेसाठी प्रमुख दावेदार मानला जातो सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये, त्या भारतीय जनता पक्षाला अपेक्षे एवढं यश मिळालंय असं दिसत नाही. सांगली जिल्ह्याचा विचार केला तर जतमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत डॉक्टर रवींद्र आरळी भारतीय जनता पक्षाचे. आटपाडीमध्ये भारतीय जनता पक्षाचे UT जाधव निवडून आलेले आहेत. परंतु त्या दोन्ही ठिकाणी प्रामुख्यानं आमदार गोपीचंद पडळकर यांचा अधिक प्रभाव आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा तर हा विजय आहेच, पण तो जास्त करून आमदार गोपीचंद पडळकर यांचा अधिक विजय असं म्हणता येईल. विट्यामध्ये भारतीय जनता पक्षाला फार मोठी आशा होती की माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील आणि माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखालचं पॅनल तिथं विजयी होईल. परंतु शिवसेनेचे आमदार सुहास भैया बाबर आणि अमोल बाबर यांनी तिथं मोठा विजय मिळवला. भारतीय जनता पक्ष म्हणजे आत्तापर्यंत गेल्या 50-55 वर्षात पाटील गटाचा जेवढा काही पराभव झाला नसेल, त्यांचे काही उमेदवार पडले नसतील तेवढे ह्यावेळेला जास्त पडले आणि फार मोठा दारुण पराभव त्यांचा तिथं झालेला आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षासमोर सुद्धा आज विट्यामध्ये फार मोठं प्रश्नचिन्ह उभा राहिलेलं आहे. दुसरा पलूस मतदारसंघामध्ये म्हणजे पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीत तिथं काँग्रेसचं पॅनल उभं होतं आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम काँग्रेसचे आमदार युवा नेते यांनी त्या पॅनलचं नेतृत्व केलं आणि चांगला त्यांना यश तिथं मिळालं.
तिथं निलेश येसुगडे यांच्या नेतृत्वाखालचं एक पॅनल होतं आणि भारतीय जनता पक्षाचं पॅनल जे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखालचं होतं. या दोन्ही पॅनलचा जबरदस्त पराभव झाला. वास्तविक त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि निलेश येसुगडे यांचं पॅनल, यांची आघाडी, यांची युती होणं अत्यावश्यक होतं. यापूर्वीही भारतीय जनता पक्षाला कधी तिथं एक हाती विजय मिळालेला नाही किंवा फारसं चांगल्या जागाही मिळालेल्या नाही. त्यामुळं पृथ्वीराज देशमुख यांनी स्वतंत्रपणे पॅनल उभं करून तिथं काहीही फायदा झाला नाही. उलट काँग्रेसला चांगलं यश मिळालं, या मतविभागणीचाही फायदा झाला आणि भारतीय जनता पक्ष आणि येसुगडेंचं परत नुकसान झालं. या सगळ्यात आघाडीमध्ये भारतीय जनता पक्षाचं पॅनल तिथं उभं असल्यामुळे काँग्रेसचा मोठा फायदा झाला असं आपल्याला दिसतंय. तासगावमध्ये तसंच झालं. तासगावमध्ये भारतीय जनता पक्षातून बाजूला झालेले माजी खासदार संजय काका पाटील यांच्याकडे भारतीय जनता पक्षानं पूर्ण दुर्लक्ष केलं. त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश सुद्धा मिळाला नाही आणि त्यांनी मग स्वतंत्रपणे पॅनल उभं केलं. गेल्या वेळेला त्यांची सत्ता होती हे खरं आहे, पण आता भारतीय जनता पक्षात नसताना त्यांनी पुन्हा एकदा सत्ता मिळवली. त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून आले आणि त्यांचे नगरसेवकांची संख्या सुद्धा चांगली निवडून आली. त्यामुळे आता संजय काका पाटील हे पुन्हा एक राजकीय शक्ती म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं उभे राहत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत एवढंच नव्हे तर सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा ते आता हस्तक्षेप करणार. इथं ते काही प्रमाणात आघाडीमध्ये कदाचित महाविकास आघाडीला सुद्धा ते मदत करू शकतात, काही सांगता येत नाही, किंवा स्वतंत्रपणे सुद्धा काही उमेदवार ते उभे करू शकतात. तिथं भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार रोहित पाटील यांच्या पॅनलचा सुद्धा दारुण पराभव तिथं झाला. एक तर रोहित पाटील यांनी फारशी ही निवडणूक गांभीर्याने घेतली नाही असं एकूण दिसतंय चित्र, आणि त्याचा परिणाम म्हणजे संजय काका पाटील यांचा मोठा विजय झाला तिथं. आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा रोहित पाटील यांना फार मोठी अडचण होणार आहे असं एकूण चित्र आहे. उरण ईश्वरपूर आणि आष्टा या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षानं चांगली लढत दिली, परंतु उरण ईश्वरपूर आणि आष्टा या दोन्ही ठिकाणी आमदार जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी पूर्ण ताकद पणाला लावली. अगदी घर त्यांनी फिरले आणि पूर्णपणे मोठा विजय त्यांनी मिळवला. यापूर्वी त्यांना कधी मिळाला नव्हता. म्हणजे आष्ट्यामध्ये किंवा ईश्वरपूरमध्ये यापूर्वी विरोधक चांगल्या संख्येनं निवडून यायचे नगरसेवक, ते सुद्धा ह्या वेळेला निवडून आले नाहीत. आणि नगराध्यक्ष पदाचे तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ईश्वरपूरमध्ये पराभूत झाले आणि इकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार इकडं आष्ट्यामध्ये पराभूत झाले. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला. या दोन्ही ठिकाणी महायुती म्हणून लढत दिलेली होती, त्या महायुतीचं सुद्धा काही मात्रा तिथं चालली नाही आणि जयंत पाटील यांनी एक हाती ईश्वरपूर आणि आष्ट्यामधलं आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. तसंच फक्त शिराळ्यामध्ये मात्र शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडून आले, म्हणजे महायुतीचे निवडून आले आणि भारतीय जनता पक्षानं पंचायत समितीमध्ये हे नगरपंचायतीमध्ये चांगलं यश मिळवलं. तिथं माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक यांना मोठा पराभवाचा धक्का बसला. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला असं दिसेल की जयंत पाटील, त्यानंतर संजय काका पाटील, सुहास भैया बावर ही सगळी मंडळी आता सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत मोठ्या ताकदीनं उतरणार आहेत आणि साहजिकच भारतीय जनता पक्षासमोर आणि मोठ्या अडचणी उभ्या राहणार आहेत. जर इथं महायुती व्यवस्थितपणे झाली नाही तर एकट्या भारतीय जनता पक्षाला महापालिकेची निवडणूक अत्यंत कठीण आहे हे अगदी स्पष्ट दिसतंय. मुळात भारतीय जनता पक्षामध्ये मूळच्या भारतीय जनता पक्षात सुद्धा गटबाजी होती आहे. त्याशिवाय परत 2-3 गट जे नव्यानं भारतीय जनता पक्षात सहभागी झालेले आहेत ते नव्यानं आलेले आहेत. त्यामुळे गटबाजी आणखी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. इच्छुकांची प्रचंड संख्या आहे या सगळ्यावरती आणि गटबाजी या सगळ्यावर कसा तोडगा काढला जाणार याबाबतीच खरोखर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे. पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील, आमदार सांगलीचे सुधीर दादा गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे, त्यानंतर प्राध्यापक मोहन वनखंडे शिवसेनेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इद्रिसभाई नायकवडी, त्याशिवाय सांगलीमधले पद्माकर जगदाळे असतील, दिग्विजय सूर्यवंशी आहेत, असे वेगवेगळे सगळे नेते आहेत. जनसुराज्य पक्षाचे सबित कदम आहेत. ह्या सगळ्यांचं मिळून, जगन्नाथ ठोकळे आहेत रिपब्लिकन पक्षाचे, या सगळ्यांचं मिळून कसं जमतंय
यांची महायुती कशी जमती ह्याच्यावरती पूर्णपणे निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. अन्यथा इथं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे जयंत पाटील खूप जोर करणार. काँग्रेसचं पॅनल फार जोरात इथं उभं करायचा प्रयत्न होणार आणि प्रामुख्यानं संजय काका पाटील हे सुद्धा इथं मोठ्या ताकदीनं उतरणार. शिवसेनेला म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला व्यवस्थितपणे जर बरोबर महायुतीमध्ये घेतलं नाही तर इथं महायुतीमध्येच अंतर्गत लढती होण्याची फार मोठी शक्यता आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं ते फार मोठं आव्हान ठरणार आहे. तर एकूण जर महापालिकेची निवडणूक आपण विचारात घेतली, ह्या नगरपालिका अर्थात नगरपंचायत आणि नगरपालिकांची निवडणूक वेगळी असते हे खरं आहे, महापालिकेची निवडणूक ही वेगळी हे खरं आहे. तरी सुद्धा आत्ताच्या ह्या पार्श्वभूमीवरती सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या दृष्टीनं अजिबात सोपी राहिलेली नाही. राज्यात जरी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे महायुतीनं चांगलं यश मिळवलेलं असलं तरी सांगली जिल्ह्यामध्ये मात्र कडवी झुंज इथं राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि काँग्रेसनं पण दिलेली आहे. त्यामुळं महापालिकेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण नवी रणनीती आखावी लागणार आहे, नवीन व्यूहरचना करावी लागणार आहे. गाफीलपणा बिलकुल चालणार नाही, अन्यथा महायुतीला फार मोठ्या आव्हानाला आणि फार मोठ्या अडथळ्यांना तोंड द्यावं लागणार आहे यात शंका नाही. पाहूया आता भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, शिवसेनेचे नेते कसा मार्ग काढतात आणि महाआघाडी कशा पद्धतीने इथं व्यूहरचना करते. भारतीय जनता पक्षाला पराभूत करता भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीला पराभूत करता कदाचित भारतीय जनता पक्षाला एकटं पाडून इथं अन्य सर्व पक्ष एकत्र होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. पाहूया नेमकं काय होतंय ते लवकरच आपल्याला दिसून येईल, कारण ह्या 1-2-4 दिवसातच सगळ्याचा फैसला करण्याची गरज आहे. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.